अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान द्या, नाहीतर लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही. शेतकऱ्यांचा थेट लोकप्रतिनिधींना इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात पूरस्थिती. लोणी खुर्द गावांमधील इंदिरानगर परिसर जलमय. जवळपास 50 ते 60 घरांना पुराचा वेढा. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका. एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी. एसी लोकलमधील पावसाचं पाणी गळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्यानं धानोरा मोत्या गावात पूरस्थिती. ग्रामस्थांचे संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेलं असून घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणाचे 14 दरवाजे उघडले. बेंबळा नदीत पाण्याचा विसर्ग. बेंबळा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सीना नदीला पूर. महामार्गाचा सर्व्हिस रोड वाहून गेला. सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील डांबरी रस्ता वाहून गेला. रस्त्यावर 4 ते 5 फुटाचा पडला खड्डा. बिहारला 7,500 कोटी, पंजाबला फक्त 1,600 कोटी. तर केंद्र सरकारकडून दुजाभाव. भगवंत मान यांचा आरोप. पंजाबमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 2,300 गावं बुडाली. गडचिरोलीत मुसळधार पाऊस. भामरागड जवळ या परिसरातला पूल पाण्याखाली गेला. भामरागडसह 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग नगरीला पावसाचा फटका. अनेक कंपन्यांमध्ये शिरलं पाणी. कंपनीत पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशीन्स खराब झाल्यात. बीडच्या आष्टी तालुक्यातील पुंडी गाव पाण्याखाली. पुंडी धानोरा गावाचा संपर्क तुटला. पूर परिस्थिती भागात. सुरेश धसांकडून पाहणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.